गोष्टी करतात. 400 पार इसीलिए चाहिए की घटना हमको बदलना असं म्हणतात. म्हणजे त्यांना मनुस्मृती आणायची आहे आणि संविधान बदलायचं आहे. तर त्यासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतील. या देशातली लोकशाही नांदावी असं त्यांना कुठे वाटतं. या देशामध्ये अ, खरं तर आर-एस-एस विचारप्रणालीचा सत्ता आली. आता देशही त्या गोळवळकर गुरुजींच्या विचाराने चालावा, अशी त्यांची भूमिका असावी. आज पंतप्रधान आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, पक्षामध्ये जो काम करेल तोच राजा असेल असं कोण म्हणले? मुख्यमंत्री. हो, पण त्याला जहांगीरदार तर कोणी बनवलं? जे जहांगीरदार म्हणून आज राजा होण्याच्या गोष्टी करताय. म्हणजे मला वाटतं की पहिले मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहांगीरदार केला. आता जहांगीरदारचा राजा होण्याच्या अपेक्षा असतील तर राजा होत असताना ज्यांनी राजा केला आहे त्याच्याच डोक्यावर पाय ठेवून राजा होणं तर जनता थोडीच ठेवणार त्यांना डोक्यावर. त्यांनी असंही म्हटलं मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मात्र शिवसेना मला वाचवायची होती म्हणून मी ते येणारा काळ कळेल शिवसेना कोण वाचवत आहे. तो शिवसेनेचा विषय आहे. उद्धव ठाकरे वाचवतायत की शिंदे वाचवतायत हे जनता त्याचं उत्तर देत आहे. आज पंतप्रधान विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, चंद्रपूरला येत आहे. याच्यावरूनच सांगलीचा तिढा अजून सुटलेला नाही. एकीकडे शिवसेना अजून आग्रही आहे तर दुसरीकडे काँग्रेस पण तेवढीच आहे. आज 11 वाजता विशाल पाटील यांची पत्रकार परिषद सुद्धा आहे. आक्रमक आहे तिथे आणि अगदी आम्हाला काल प्रदेशाध्यक्षांनी त्यांची भूमिका आपल्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. प्रदेशाध्यक्ष काल म्हणालेत की आम्ही यावर नक्की मार्ग काढू आणि टोकाची भूमिका कोणी घेऊ नये अशी भूमिका मांडलेली आहे. आता संजय राऊत त्यांची भूमिका थोडी अडमेंट आहे किंवा ॲग्रेसिव्ह आहे. तर हे जरा आघाडीचा धर्म पाडताना थोडं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण प्रकाश आंबेडकरांनी त्यावर उत्तर दिलं की काँग्रेसचा हा जो प्रस्ताव आहे हा वराती मागूनचा घोडा आहे. नाही ते आम्ही तर त्यांना साक्षगंध होण्याच्या पूर्वीपासूनच पसंत करून ठेवलं होतं. त्यांनी का लग्नासाठी नकार दिला आणि त्यांना जे काही हुंड्यात अपेक्षित होतं तर चर्चा करायची होती की न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी लग्न तोडलं असावं. पंतप्रधान चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत, महाराष्ट्रात येत आहेत. 2 दिवसानंतर पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नाही आता त्यांची पायाखालची वाळू भाजपाची सरकली आहे. त्यामुळं ते जीवाचं रान करतायत सत्ता टिकवण्यासाठी ते स्वाभाविक आहे. आणि तरीही पण जनता त्यांना स्वीकारणार नाही. कितीही सभा घेतली तरी विजय हा महाविकास आघाडी इंडियाचाच होणार आहे. आता मोदींची काही वेव राहिली नाही आणि ऐकायला सुद्धा लोक जातात पण मतामध्ये काही परिवर्तन होत नाही. जयंत पाटलांनी असं म्हटलं की सत्तेतील तिन्ही पक्ष जे आहे ते देवेंद्र फडणवीस चालतात असं तुला नाही त्यांच्या मुखातून कधी कधी सत्य बाहेर येतं हे दिसून आलंय. तो एकनाथ खर्च पुन्हा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहे. काय करतील बिचाऱ्यांच्या गळ्याला एवढा आवडला काय ते कितीतरी कोटी रुपये त्यांच्यावर रॉयल्टी घेतली. आता जसं संजय सिंगला फसवून बेजार केलं त्या या वयामध्ये त्यांना वाटतं की आता कशाला आपण त्रास अधिक सहन करण्यापेक्षा आणि त्यामुळे त्यांना जो आता मानसिक त्रास दिला तर होऊ शकते की कदाचित भूमिका ते बदलू शकतात किंवा बदलण्याची भूमिका घेतली असावी. भाऊ बच्चू कडूंनी राणावर टीका करताना असं म्हटलं आहे की नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या आणि रवी राणा यांचा स्वाभिमान पक्ष आहे, मुलांना आता प्रहारमध्ये पाठवा. कुठेतरी वेगळं वातावरण निर्माण. काय राजकारणात असे आरोप प्रत्यारोप फार होत असतात. काय स्वार्थासाठी हे राजकारण अलीकडे समाजसेवेचं राहिलं नाही, स्वार्थी राजकारण झालं आहे. आणि खरं तर नासवलंय राजकारण या लोकांनी. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्या राणा कुणाच्या भरोश्यावर निवडून आल्या, आता कशा बोलतात, बजबज 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 बोलतात. ते पूर्वीसुद्धा शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा आशीर्वादाने निवडून आल्या, काँग्रेसच्या मतांनी निवडून आल्या होत्या आणि आता त्यांची